सर्वांचे स्वागत आहे। आजचे मॉड्यूल हेअर कलरिंग मधील विविध तंत्रांचा सराव करण्याविषयी आहे। आपण चंकिंगच्या कलेवर प्रभुत्व मिळवण्यावर आणि आफ्टर केअरचे महत्त्व समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करू। या सत्राच्या अखेरीस तुम्हाला पुढील कौशल्य प्राप्त होईल। चंकिंगची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणे, केसांच्या रंगानंतर चंकिंग केअरसाठी आवश्यक पायऱ्या आणि तंत्रे समजून घ्या। चंकिंगची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आणि काळजी घेतल्यानंतर आवश्यक घटक आणि साधने गोळा करणे महत्त्वाचे आहे। यासाठी आवश्यक घटक आणि साधने पुढील प्रमाणे: एक टायमर, एक मिक्सिंग बाउल काचेचा किंवा प्लास्टिकचा, एक मोजण्यासाठी चमचा, एक मोजमाप स्केल, एक पाण्याची स्प्रे बॉटल, एक टिंट ब्रश, एक पिंटेल कोंब, सेटिंग क्लिप गरजेप्रमाणे। साहित्य: एक नेक कॅप, एक नेक स्ट्रिप, एक टॉवल, सौम्य शॅम्पू गरजेप्रमाणे, कंडिशनर गरजेप्रमाणे, निवडलेला केसांचा रंग गरजेप्रमाणे, पेरॉक्साइड किंवा डेव्हलपर गरजेप्रमाणे, एक जोडी संरक्षक हातमोजे गरजेप्रमाणे, कॉटन, प्रोटेक्टिव्ह क्रीम गरजेप्रमाणे, फॉइल पेपर गरजेप्रमाणे। चंकिंगची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्या क्लायंटला आरामात बसवा आणि ड्रेप करा। लालसरपणा किंवा जळजळीच्या कोणत्याही लक्षणांसाठी पॅच चाचणीचे परिणाम तपासा। त्वचा स्वच्छ असेल तरच पुढे जा। आवश्यक असल्यास केस धुवा। शॅम्पू करताना टाळूची काळजी घ्या। संरक्षक हातमोजे घाला। आणि आता आपण चंकिंगची प्रक्रिया सुरू करूया। केसांचे विभाजन करा। केसांना विभागांमध्ये विभाजित करून प्रारंभ करा। विभागांचा आकार आणि संख्या इच्छित चंकिंग प्रभाव आणि केसांच्या जाडीवर अवलंबून असतो। उदाहरणार्थ, आपण केसांच्या वरच्या थरावर चंकी विभाग तयार करू शकता किंवा संपूर्ण डोक्यावर वितरित करू शकता। प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला रंग द्यायचा असलेले विशिष्ट केसांचे पट्टे किंवा तुकडे निवडा। हे भाग सामान्यतः पारंपरिक हायलाइट्स पेक्षा मोठे असतात, त्यामुळे रंगीत आणि नैसर्गिक केसांमध्ये अधिक ठळक आणि अधिक स्पष्ट फरक निर्माण होतो। चंकिंगसाठी तुमच्या इच्छित शेडशी जुळणारे हेअर कलर उत्पादन निवडा। रंग तयार करण्यासाठी निर्मात्यांच्या सूचनांचे अनुसरण करा, ज्यामध्ये विकसकासह कलरंट मिसळणे किंवा वापरण्यासाठी तयार सूत्र वापरणे समाविष्ट असू शकते। निवडलेल्या केसांच्या तुकड्यांना रंग लावण्यापूर्वी स्ट्रँड चाचणी करणे आवश्यक आहे। केसांचा एक छोटासा भाग घ्या, रंगांचे मिश्रण लावा आणि उत्पादनाने शिफारस केलेल्या प्रक्रियेच्या वेळेचे अनुसरण करा। ही चाचणी निवडलेल्या रंगाने इच्छित परिणाम प्राप्त करते याची खात्री करण्यास मदत करते आणि कोणत्याही ॲलर्जिक प्रतिक्रिया किंवा प्रतिकूल परिणामांची तपासणी करण्यास मदत करते। केसांच्या रंगाचा त्वचेवर डाग पडू नये म्हणून केशरचना, कान आणि मानेवर बॅरियर क्रीम किंवा पेट्रोलियम जेली लावा। या व्यतिरिक्त आपल्या कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी जुना टी शर्ट किंवा रंग प्रतिरोधक केप घाला। हेअर कलर ब्रश किंवा ऍप्लिकेटर घेऊन प्रत्येक निवडलेल्या केसांच्या भागावर निवडलेला रंग काळजीपूर्वक लावा। केस पूर्णपणे संतृप्त केल्याची काळजी घ्या। समान आणि सुसंगत रंग वितरण सुनिश्चित करा। केसांच्या रंगाच्या उत्पादनांच्या निर्देशामध्ये निर्देशित केलेल्या प्रक्रियेच्या वेळेचे अनुसरण करा। हे रंग पूर्णपणे विकसित करण्यास आणि इच्छित प्रभाव तयार करण्यास अनुमती देते। प्रक्रियेची वेळ ओलांडणे टाळा, कारण त्यामुळे केसांची जास्त प्रक्रिया होऊन नुकसान होऊ शकते। प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पाणी स्वच्छ होईपर्यंत केस थंड पाण्याने चांगले धुवा। गरम पाणी वापरणे टाळा, कारण ते केसाचे क्युटिकल उघडू शकते आणि रंग फिकट होऊ शकतो। स्वच्छ धुतल्यानंतर नवीन रंगीत केसांचे पोषण आणि संरक्षण करण्यासाठी कलर सेफ कंडिशनर लावा।
स्वच्छ धुवून आणि कंडिशनिंग केल्यानंतर केस हलक्या हाताने टॉवेलने कोरडे करा आणि आपल्या आवडीनुसार स्टाईल करा. चंकिंग इफेक्ट अधिक स्पष्टपणे पाहण्यासाठी तुम्ही तुमचे केस ब्लो ड्राय करू शकता, कर्ल करू शकता किंवा सरळ करू शकता. हायलाइट केल्यानंतर अतिरिक्त काळजी घेऊन रंग संरक्षित करणे आवश्यक आहे. या सत्रात रंगांचे संरक्षण कसे करावे हे आपण शिकू. रंग दिल्यानंतर शॅम्पू करण्यापूर्वी 72 तास प्रतीक्षा करा. केसांना रंग देताना तुमचा क्युटिकल लेयर उघडला जातो, ज्यामुळे केसांच्या शॅफ्ट मध्ये रंग जाणे सोपे होते. सलूनला भेट दिल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचे केस खूप लवकर धुता तेव्हा क्युटिकलचा थर अजूनही उघडा असू शकतो, ज्यामुळे तुमचा रंग धुतला जाऊ शकतो. क्युटिकल लेयर पूर्णपणे बंद होण्यासाठी 3 दिवस लागतात. त्यामुळे केसांना रंग दिल्यानंतर केस धुण्यासाठी तुम्ही जितका वेळ थांबाल तितका काळ रंगद्रव्य केसांच्या क्युटिकल मध्ये मुरेल, ज्यामुळे तुमचा रंग सलूनच्या भेटीनंतर जास्त काळ टिकण्यास मदत होईल. सल्फेट मुक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. सोडियम लॉरेट सल्फेट, ज्याला सोडियम लॉरेट इथर सल्फेट असेही म्हणतात, हा एक प्रकारचा ऑनिऑनिक डिटर्जंट आहे जो अनेक वैयक्तिक काळजी उत्पादनांमध्ये आढळतो. हा घटक तुमच्या शॅम्पू आणि कंडिशनरवर फोमिंग प्रभाव निर्माण करण्यात मदत करण्यासाठी वापरला जातो. सल्फेटचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची नैसर्गिक तेले आणि ओलावा काढून टाकण्याचा धोका पत्करता. तुमच्या केसांचा रंग कमी होऊ नये म्हणून सल्फेट मुक्त शॅम्पू आणि कंडिशनर वापरून पहा. सर्व प्रकारच्या केसांसाठी सल्फेट मुक्त शॅम्पू पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमचे केस कुरळे, सरळ किंवा अगदी पातळ असले तरी प्रत्येकासाठी योग्य पर्याय आहे. तुमच्या कंडिशनर मध्ये डाय घाला. जर तुम्ही गुलाबी, जांभळा किंवा अगदी निळ्यासारख्या रंगांनी उजळ लुक देत असाल तर केस धुताना तुमच्या कंडिशनर मध्ये थोडासा डाय घालण्याचा प्रयत्न करा. रूट्स बाहेर येऊन ते ताजे दिसण्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी धुतल्यावर तुमचे केस थोडेसे पुन्हा रंगतील. शॅम्पू करताना पाण्याचे तापमान कमी करा. जरी गरम शॉवरने आंघोळ करायची बरेच जणांना सवय असेल तरीही ते तुमच्या केसांच्या रंगासाठी इतके चांगले नाही. गरम पाण्याने केस धुताना तुमच्या केसांची क्युटिकल उघडली जाते, ज्यामुळे शॅम्पू आणि कंडिशनर करताना तुमचा रंग धुतला जातो. तुमचा सर्व रंग निचरा होऊ नये म्हणून किंचित कोमट पाण्याने शॅम्पू करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर कंडिशनर नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. कोमट पाणी शॅम्पू आणि कंडिशनरला आत प्रवेश करण्यास आणि स्वच्छ करण्यास अनुमती देईल. थंड पाणी तुमच्या कंडिशनर मधील आर्द्रता सील करण्यास मदत करेल आणि केसांच्या क्युटिकलला सील करून रंग फिकट होण्यापासून रोखेल. केस कमी वेळा धुवा. जर तुम्हाला तुमच्या केसांचा रंग जास्त टिकवायचा असेल तर दररोज केस धुणे टाळा. दररोज केस धुतल्याने तुम्ही नैसर्गिक तेल धुवून टाकत आहात, जे तुमच्या केसांना मॉइश्चराइज करतात आणि केसांचा रंग ताजा ठेवतात. परंतु प्रत्येक वेळी तुम्ही केस धुताना तुमच्या केसांचा थोडासा रंग देखील धुत आहात. तुमचा रंग टिकवून ठेवण्यासाठी आणि तो सुंदर दिसण्यासाठी एका दिवसाआड किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुण्याचा प्रयत्न करा. सुट्टी दिवशी ड्राय शॅम्पू वापरा. ज्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुत नसाल तेव्हा कलर सॉफ्ट डाय शॅम्पू वापरण्याचा विचार करा. हे कोरडे शॅम्पू खरोखर तुमचे केस ताजेतवाने करू शकतात आणि त्यांना धुण्याची गरज न पडता ब्लो आउट सारखे स्वरूप देऊ शकतात. ते जास्तीचे तेल शोषून घेतात आणि व्हॉल्यूम वाढवतात आणि तुमचे केस स्वच्छ आणि स्टाईल केलेले दिसतात. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या केसांचा रंग सुधारण्यासाठी कोरड्या शॅम्पूचा प्रयोग करू शकता आणि सलूनला भेट न देता सलून सारखा टच देऊ शकता. या सोप्या रंगानंतरच्या टिप्सचे पालन केल्यामुळे तुमच्या केसांचा रंग आणि जिवंतपणा जास्त दिवस टिकण्यास मदत होते, ज्यामुळे ते दीर्घकाळापर्यंत आकर्षक आणि ताजे राहतात. या सत्रात आपण पाहिले चंकिंगची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणे, केसांच्या रंगानंतर चंकिंग केअरसाठी आवश्यक पायऱ्या आणि तंत्रे. या सत्रात आपले लक्ष आणि सहभागाबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.